Hello students, in previous lecture we studied about static keywords in Java. Static keywords non-access modifier in applications for the following blocks, variables, methods and nested classes. Those points covered in last lecture. Now in today's lecture we study about the constructor and destructor in Java. What is constructor and what is destructor? Every programming language has these concepts called constructor and destructor. Java is an object-oriented programming language. If you know the object-oriented concepts, that is, then it will be beneficial to you to understand clearly. A constructor is something that initializes the object and destructors are to destroy that initialization. म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर कधी कॉल होणार आहे, ज्यावेळेला तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातोय त्यावेळेला मेमरी स्पेस अलोकेट करण्यासाठी काय होणार आहे, कन्स्ट्रक्टर वापरणार आहे आणि मेमरी डिअलोकेशनसाठी आपण काय वापरते, डिस्ट्रक्टर वापरते. What is constructor and destructor in Java? A constructor is used to initialize a variable. That means it allocates memory for the same. A constructor is nothing but automatic initialization of the object whenever the program is created. Whenever the program creates an object at the time of constructor gets called automatically. You don't need to call these methods explicitly. म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळेला तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर काय होणार आहे, कॉल होणार आहे. तुम्हाला कन्स्ट्रक्टर कॉल करायची म्हणजे लिहून ठेवायची काय नाही आहे जावामध्ये, म्हणजे कुठल्याच ह्याच्यामध्ये जिथं तुम्ही कन्स्ट्रक्टर वापरणार आहे तिथं काय काय कन्स्ट्रक्टर तुम्हाला मेन्शन करायची गरज नाही. ज्यावेळेला तुमचा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत तिथं तुम्ही कन्स्ट्रक्टर वापरणार आहे त्या ठिकाणी काय आहे, ज्यावेळेला तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली काय होणार आहे, कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. तुम्हाला कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी एक्सप्लिसिटली मेथड लिहायची काय गरज नाही आहे कुठं, कन्स्ट्रक्टरला. डिस्ट्रक्टर म्हणजे काय, तर कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, मेमरी अलोकेशन. आता मेमरी अलोकेशन केलेली आहे पण ती काय झालेली आहे, त्याचा यूज आफ्टर म्हणजे थोड्या वेळासाठीच आहे आणि मग नंतर तो फ्री मेमरी स्पेस करायचा असेल तर आपण काय करू शकतो, डिस्ट्रक्टर वापरू शकतो. Destructor is used to free that memory allocated while initialization. Generally in Java, we don't need to call the destructor explicitly. Java has a feature of automatic garbage collection. म्हणजे काय, जावामध्ये डिस्ट्रक्टर ही कन्सेप्ट नाही आहे कारण जावाचं एक फीचर आहे कुठलं, ऑटोमॅटिक मेमरी गार्बेज कलेक्शन. म्हणजे मेमरी फ्री करण्यासाठी ऑटोमॅटिकली गार्बेज कलेक्शन ही कन्सेप्ट जावामध्ये आहे, त्यामुळे डिस्ट्रक्टर मेन्शन करायची काय गरज नाही. Why do you need constructor and destructor in Java? Constructor and destructor mostly used to handle memory allocations and deallocation efficiently. Constructor and destructor do a very important role in any programming language of initialization and destroying it after using to free up the memory space. म्हणजे एखादा प्रोग्राम रन केल्यानंतर त्याचा लाईफ कुठंपर्यंत आहे तेवढा त्या काळानंतर एखाद्या प्रोग्रामची लाईफ काहीतरी सेट असणार आहे ना, त्या काळापर्यंत तो मेमरी ठेवून त्याच्यानंतर फ्री अप मेमरी करायसाठी आपण काय वापरतो, डिस्ट्रक्टर वापरतो. आणि कन्स्ट्रक्टर कशासाठी, मेमरी इनिशियलायझेशनसाठी आपण कन्स्ट्रक्टर वापरते. हाऊ कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर वर्क्स इन जावा. A constructor is just a method in Java which has the same name as the class name. Constructor कशा पद्धतीने डिक्लेअर करायचं आहे, सेम नेम ॲज अ क्लास नेम. The constructor method does not have any return types. म्हणजे कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करताना रिटर्न टाईप येत नाही कन्स्ट्रक्टरला. फॉर एक्झाम्पल बघा, क्लास एम्प्लॉई, मी काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे एम्प्लॉई सेम ॲज अ क्लास नेम. याला पॅरामीटर मी पास केलेले आहेत काय, सॉरी याला मी डेटा टाईप पास केलेला आहे का, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर असा नाही. म्हणजे काय झालं, कन्स्ट्रक्टरला काय झालं, तुमचं कन्स्ट्रक्टर सेम ॲज अ क्लास नेम आणि ह्याला कोणत्याही प्रकारचा रिटर्न टाईप नाही आहे. इफ यू सी द अबोव एक्झाम्पल, वी हॅव नॉट गिवन एनी रिटर्न टाईप लाईक इंटिजर ऑर वॉइड टू द मेथड विच हॅज दी सेम ॲज दी क्लास नेम. म्हणजे कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करताना काय करायचं आहे आपल्याला,
कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला सेम ॲज अ क्लास नेम आणि त्याला कोणताही रिटर्न टाईप द्यायचा नाही आहे. त्याला काय म्हणायचं आपण? कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर सेम नेम ॲज अ क्लास नेम. इट इज मेनली यूज्ड टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट when we are creating an object of a class. At that time constructor get invokes. एक एक्झाम्पल बघा, म्हणजे इथं समजेल तुम्हाला कन्स्ट्रक्टर कुठं वापरलेलं आहे ऑब्जेक्टसाठी. आता बघा, एम्प्लॉई नावाचं मी क्लास असेल, एम्प्लॉईचा मी ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. न्यू व्हेरिएबलनं काय होणार आहे? तुमचा मेमरी अलोकेशन होणार आहे. न्यू नंतर काय केलेलं आहे? मी एम्प्लॉई कन्स्ट्रक्टर वापरलेला आहे. याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेले आहेत एक्झाम्पल कसे लिहायचे आहेत. म्हटल्यानंतर ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला माहिती आहे एम्प्लॉई, ऑब्जेक्ट नेम, क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम, न्यू व्हेरिएबल आणि काय झाला? हा कन्स्ट्रक्टर. तुम्ही जी मेथड लिहिता याच्या अगोदर तुम्ही प्रोग्राममध्ये लिहिलेला सेम नेम मेथड लिहिलेलं आहे त्याला आपण काय म्हणायचं? कन्स्ट्रक्टर. बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली कॉल होते कन्स्ट्रक्टर, तुम्हाला मेन्शन करायची गरज नाही. आता तरी पण आपण हाऊ टू क्रिएट कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर बघूया. या एक्झाम्पलमध्ये बघा कन्स्ट्रक्टर कशा पद्धतीने कॉल केलेला आहे. क्लास एम्प्लॉई घेतलेला आहे. एम्प्लॉई नंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट नंतर मी काय केलेलं आहे? कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलेला आहे. दिस इज अ कन्स्ट्रक्टर. इट हॅज सेम नेम ॲज अ क्लास नेम. बघा आहे सेम नेम ॲज अ क्लास नेम एम्प्लॉई. मी मेसेज प्रिंट केलेला आहे. प्रिंट केल्यानंतर मला आउटपुट काय होणार आहे? डायरेक्ट आउटपुट प्रिंट होणार आहे. दिस इज द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. का? कारण हे आउटपुट डिस्प्ले झालं. मी घेतलं नसतं कन्स्ट्रक्टर, आता मी कन्स्ट्रक्टर इथं डिक्लेअर केला नसता तर काय झालं असतं? मेमरीमध्ये ह्या मेसेजसाठी जेवढा लागणारा स्पेस आहे तो काय झाला? तो काय होणार होता? तसाच राहणार होता. त्याचा काही यूज आहे का मला ह्या मेसेज डिस्प्ले करून झाल्यानंतर? नाही. पण काय झालं? मेमरी स्पेस रिक्वायर्ड करून घेण्यासाठी मी काय केला? कन्स्ट्रक्टर कॉल करून घेतलेले. तो फ्री करण्यासाठी मी इथं काय वापरू शकतो? डिस्ट्रक्टर वापरू शकतो. पण काय झालं? जावामध्ये ही कन्सेप्ट काय आहे? फीचर्स आहे गार्बेज, ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन. त्यामुळे आपल्याला डिस्ट्रक्टर द्यायची गरज नाही. आता कन्स्ट्रक्टरचे टाईप्स आहेत. दोन प्रकारे आपण कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करू शकतो. एक तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि सेकंड पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. किती टाईप्स आहेत कन्स्ट्रक्टरचे? दोन. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि दुसरा आहे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे तुम्हाला आता नावावरूनच समजलं असेल की डिफॉल्ट म्हणजे काय आणि पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर म्हणजे काय. मी पॅरामीटर म्हणजे पण काय सांगितले तुम्हाला. हां, मग आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बघूया. दिस इज वन ऑफ द टाईप ऑफ कन्स्ट्रक्टर. बाय डिफॉल्ट विदाउट एनी पॅरामीटर्स दिस कन्स्ट्रक्टर टेक्स प्लेस. दिस कन्स्ट्रक्टर डज नॉट हॅव एनी पॅरामीटर्स इन इट. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये बघा क्लास ABC. क्लास ABCला मी सेम नेम ॲज अ क्लास नेम कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे. इथं मी काय केलेलं? पॅरामीटर पास केलेले आहेत काय ब्रॅकेटमध्ये? नाही. म्हणून काय झालं? हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. फक्त ब्रॅकेट्स असतील तर काय झालं? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. तुम्ही या ब्रॅकेटमध्ये काय करू शकताय? पॅरामीटरसुद्धा पास करू शकताय. पॅरामीटर्स म्हणजे काय? इंटिजर A, इंटिजर B, फ्लोट, डबल, कॅरेक्टर तुम्हाला पाहिजे आहे तो तुम्ही काय करू शकताय? डेटा टाईप्स वापरून पॅरामीटर पास करू शकताय. मी काय केलेलं आहे? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे सेम रेग्युलर कन्स्ट्रक्टरलाच आपण काय म्हणायचं आहे? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. मी मग असे एक्झाम्पल सांगितले त्याच पद्धतीनं क्लास नेम सेम ॲज अ क्लास नेम घेतलेला आहे. पॅरामीटर मी पास केलेला नाही, फक्त ब्रॅकेट दिलेला आहे. म्हणून काय झाला माझा हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. मी काय केलेलं आहे? फक्त मेसेज प्रिंट केलेला आहे. तो मला मेसेजमध्ये आउटपुट दिसणार आहे. सेकंड आहे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. As the name suggestion, parameterized constructor has same parameters or arguments at the time of initialization of object. म्हणजे पॅरामीटर पास करायचं आहे कधी? इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट. तर पॅरामीटर म्हणजे काय बघा, एक्झाम्पल बघूया. मी काय केलेलं आहे? क्लास स्क्वेअर घेतलेला आहे. स्क्वेअरमध्ये काय केलेलं आहे? इंटिजर, विड्थ आणि हाईट दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. आता क्लास स्क्वेअरमध्ये सेम नेम ॲज अ क्लास नेम स्क्वेअर हा झाला माझा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. का? कारण इंटिजर ए आणि इंटिजर मी काय केलेले आहेत? दोन पॅरामीटर पास केलेले आहेत. ते मी पास केलेले पॅरामीटर मी व्हेरिएबलला असाइन करून घेतलेले आहेत. हे माझे व्हेरिएबल आहेत. विड्थ इक्वल्स टू ए, सेम ए आणि विड्थ इक्वल्स टू बी. समजलं? पॅरामीटरला मी काय केलेले आहेत? व्हेरिएबल पास केलेले आहेत. एक मेथड घेतलेली आहे इंट एरिया नावाचं एक मेथड घेतलेली आहे किंवा फंक्शन म्हणा. ते घेतल्यानंतर मी काय केले आहेत? रिटर्न मी काय केलेलं आहे? विड्थ इंटू हाईट कॅल्क्युलेशन्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी क्लास डिक्लेअर केलेला आहे कॅल. एक झाला क्लास. त्याच्यानंतर सेकंड क्लास आहे क्लास कॅल.
त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, त्या क्लासमध्ये काय झालेलं आहे मी दुसऱ्या क्लासमध्ये करू शकता किंवा तुम्ही तिथंच कॉल करू शकता मेन मेथड. त्या मेन मेथडमध्ये काय केलेलं आहे, स्क्वेअर नावाचा माझा एक क्लास आहे, त्याला मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. बघा, स्क्वेअर नावाचा क्लास आहे, ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर न्यू व्हेरिएबल वापरून काय केलेलं आहे मी मेमरी अलोकेशनसाठी मी न्यू व्हेरिएबल वापरले. परत स्क्वेअर पॅरामीटर पास केलेले आहेत, हाईट आणि विड्थला किंवा ए आणि बीला मी काय केलेले आहेत पॅरामीटर पास केलेले आहेत. समजलं, इथं तुम्ही पॅरामीटर पास केलेला आहात म्हणून मी काय केले तिथं व्हॅल्यू पास केलेले आहेत पॅरामीटरला. मला ए आणि बी म्हणजे 2 पॅरामीटर्स आहेत त्याला मी व्हॅल्यू पास केलेले आहेत. त्याच्यानंतर मी परत एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे इंट एरिया ऑफ स्क्वेअर. त्याच्यानंतर मी S1 माझा हा ऑब्जेक्ट आहे S1 डॉट एरिया नावाचं माझं काय आहे फंक्शन आहे. त्या फंक्शनमध्ये मी काय केलं कॅल्क्युलेशन केलं आहे हाईट इंटू विड्थ. बघा आहे काय हाईट इंटू विड्थ एरिया नावाच्या फंक्शनमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ते कुठं जाणार आहे S1च्या ऑब्जेक्ट थ्रू एरिया ऑफ स्क्वेअरमध्ये मला पाहिजे. एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू S1. त्याच्यामध्ये प्रिंट मला काय होणार आहे द एरिया ऑफ स्क्वेअर इज काय झालेलं आहे बघा मी एरिया ऑफ स्क्वेअर दिलेला आहे. म्हणजे काय झालं हे कॅल्क्युलेशन होऊन कुठे ऑब्जेक्टला येणार आहे ह्या व्हेरिएबलला येणार आहे आणि मला आउटपुट डिस्प्ले होणार आहे. बघा एरिया ऑफ स्क्वेअर इज जे कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्ही किती पॅरामीटर्सला व्हॅल्यू पास केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होईल. आता बघा इट टाइम्स टू टेक अबाउट कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग इन जावा. म्हणजे एकापेक्षा जास्त तुम्ही कन्स्ट्रक्टर वापरला असेल तर काय होणार आहे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग ही कन्सेप्ट येणार आहे. मल्टिपल कन्स्ट्रक्टर विथ डिफरंट पॅरामीटर्स म्हणजे तुम्ही मल्टिपल कन्स्ट्रक्टर वापरू शकता डिफरंट पॅरामीटर्स. मी काय केलेले आहेत बघा इथं एक कन्स्ट्रक्टर वापरलेला आहे आणि त्याला 2 पॅरामीटर पास केलेले आहेत. तुम्ही परत तोच कन्स्ट्रक्टर वापरून 3 पॅरामीटर पास करू शकताय. परत तुम्ही परत हाच कन्स्ट्रक्टर वापरून तुम्ही इंटिजर फ्लोट डबल जसं तुम्हाला पॉलिमॉर्फिझममध्ये माहिती आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता कन्स्ट्रक्टरमध्ये मल्टिपल टाइम्स पॅरामीटर्स वापरू शकताय. सेम नेम कन्स्ट्रक्टरचं आणि डिफरंट टाईप्स ऑफ पॅरामीटर्स तुम्ही वापरू शकता. डिफरंट पॅरामीटर्स तुम्ही यूज करून काय करू शकता कन्स्ट्रक्टरचा वापर करू शकता. ईच कन्स्ट्रक्टर कॅन डू डिफरंट टास्क म्हणजे जेवढे तुम्ही कन्स्ट्रक्टर वापरणार तेवढे तुमचे डिफरंट टास्क वर्क होतील. ज्यावेळेला तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल ऑटोमॅटिकली तुम्ही पॅरामीटर पास केलेलं असणाऱ्या पॅरामीटरला तुम्ही बाय डिफॉल्ट व्हॅल्यू देऊ शकताय किंवा रन टाईम व्हॅल्यू तुम्ही देऊ शकताय. त्यानुसार तुम्हाला कन्स्ट्रक्टर कुठला कॉल होईल कुठले तुम्ही पॅरामीटर्स पाठवला आहात त्यानुसार तुम्हाला आउटपुट डिस्प्ले. तिथे एक एक्झाम्पल बघूया. 2 कन्स्ट्रक्टर वापरलेले आहेत पॅरामीटर वेगवेगळे वापरून. बघूया आता पब्लिक क्लास ABC नावाचा क्लास आहे. त्याच्यामध्ये स्ट्रिंग आणि क्वालिटी मी 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत 3 प्राईज नावाचा एक व्हेरिएबल आहे. कुठले आहेत स्ट्रिंग नेम इंटिजर क्वालिटी आणि इंटिजर प्राईज म्हणजे एक स्ट्रिंग व्हेरिएबल आहे आणि 2 इंटिजर टाईपचे व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. आता मी काय केलेलं आहे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर ABC त्याला मी स्ट्रिंग N1 इंटिजर Q1 आणि इंटिजर P1 पॅरामीटर पास केलेले आहेत. 3 पॅरामीटर पास केलेले आहेत. ते काय झालं रेग्युलर व्हेरिएबलला मी असाइन करून घेतलेले आहेत. नेम इक्वल्स टू N1 क्वालिटी कुठला आहे बघा Q1 इंटिजर. त्याच्यानंतर जे तुम्ही देणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे असाइन. पहिला इंटिजर असेल तर इथं इंटिजर येणार. जर पहिल्यांदा इथं स्ट्रिंग असेल तर इथं स्ट्रिंग येणार. तर जर तुम्ही सिक्वेन्स एवढा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मी अजून एक कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे बघा. हा एक कन्स्ट्रक्टर झाला हा दुसरा कन्स्ट्रक्टर झाला. मी कन्स्ट्रक्टर त्या व्हेरिएबलमध्ये माझे त्या कन्स्ट्रक्टरमध्ये 3 पॅरामीटर होते. मी इथं फक्त 2 पॅरामीटर पास केलेत. मला 2 पाहिजे. तुम्हाला जेवढे पॅरामीटर पाहिजे असतील तेवढे तुम्ही काय करू शकता N नंबर ऑफ पॅरामीटर्स पास करू शकता. मी 2 पॅरामीटर पास केलेले आहेत आणि क्वालिटीला काय केलेलं आहे मी एक फॉर्म्युला असाइन केलेला आहे बघा. आणि मी डिस्प्ले केलेले आहेत व्हॉइड डिस्प्ले नावाचं एक फंक्शन घेऊन प्रोडक्ट ऑफ नेम प्रोडक्ट ऑफ क्वालिटी आणि प्राईस सेम मी डिस्प्ले केलेले आहेत. आता मेन मेथडमध्ये बघा ABC नावाचा क्लासला product1 ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. product1 इक्वल्स टू न्यू प्रोडक्ट मी काय केलं व्हॅल्यू पास केलेले आहेत. डेट्स 5550 पास केलेले आहेत. त्याच्यानंतर डिस्प्ले केलेलं आहे. परत त्या product1ला परत 2 पॅरामीटर पास केले होते दुसऱ्या कन्स्ट्रक्टरला त्या मी व्हॅल्यू पास केलेले आहेत. मला आउटपुट दिसलं बघा. पहिला हा एक झाला कन्स्ट्रक्टर आणि हा दुसरा कन्स्ट्रक्टर झाला. समजलं पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरमध्ये काय आहे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणजे एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टरचे तुम्ही पॅरामीटर्स डिफरंट्स वापरून सुद्धा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता. नेक्स्ट वन आहे कन्स्ट्रक्टर झाला. आता कन्स्ट्रक्टरमुळे काय झालं मेमरी
अलोकेशन झालं. आता मेमरी अलोकेशन झालं आहे, फक्त तुम्ही डेटा भरत गेला तर चालणार आहे काय? तो कुठेतरी फ्री पण करायला लागणार आहे. फ्री म्हणजे काय? जर तुम्हाला तो डेटा वापरायचा नसेल तर तुम्ही तो फ्री पण करू शकताय. त्याच वेळेला तुम्हाला करता येईल. जर तुम्हाला एखादा प्रोग्राम रन झाला तुम्हाला प्रोग्रामचा लाईफ टाईम संपलेली असेल तर काय करू शकता तुम्ही? डिस्ट्रक्टर वापरून काय करू शकताय? मेमरी फ्री करू शकताय. आपल्याला फक्त भरायचंच नाही, फक्त काय ज्याचा वापर नसेल तर आपण काय करू शकतो? फ्री करून ठेवू शकतो. त्याचा वापर आपण एखाद्या दुसऱ्या प्रोग्रामसाठी किंवा दुसऱ्या एखाद्या काही कामासाठी आपण तो वापरू शकतो स्पेस. म्हणून आपण काय करायचं आहे? ते मेमरी फ्री करण्यासाठी आपण डिस्ट्रक्टर वापरतो आहे. पण जावामध्ये काय? आता C++मध्ये तुम्हाला माहिती आहे डिस्ट्रक्टर कन्सेप्ट कशा पद्धतीने वापरते. पण जावामध्ये काय? डिस्ट्रक्टर कन्सेप्ट नाही आहे. डिस्ट्रक्टर का नाही आहे? कारण जावामध्ये ऑटोमॅटिकली एक फीचर्स आहे कुठलं? ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन. तर बघा, बिफोर स्टार्ट टॉकिंग अबाउट डिस्ट्रक्टर इज ॲन C++ प्रोग्रामिंग लँग्वेज. If we are talking about Java, then Java has a features called automatic garbage collector, which free the dynamically allocated memory when there is no use. म्हणजे काय? जेव्हा त्या मेमरीचा यूज नसेल, होणार नाही आहे माहिती असेल, लॉंग टाईमपर्यंत यूज झालेला नसेल, तर गार्बेज कलेक्टर काय करतं? ऑटोमॅटिकली ती मेमरी फ्री करायचं काय करते? काम करते. त्याला आपण काय म्हणतो? जावामध्ये डिस्ट्रक्टरलाच ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्टर. दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. का? कारण एखाद्या प्रोग्रामचं स्पेस काही गरज नसताना ठेवून चालणार आहे काय? म्हणून आपण काय उपयोग नसताना ठेवलं तर चालणार नाही. म्हणून आपण काय करायचं? ऑटोमॅटिक जावामध्येच गार्बेज कलेक्शननुसार मेमरी फ्री होते. तर गार्बेज कलेक्शन काय करते बघा? जावा युजेस दी गार्बेज कलेक्शन्स टेक्निक फॉर मेमरी अलोकेट ऑटोमॅटिकली. देर इज नो नीड टू एक्सप्लिसिट यूज ऑफ डिस्ट्रक्टर लाईक C++. म्हणजे डिस्ट्रक्टर आपण काय करावं लागत होतं? C++मध्ये एक्सप्लिसिटली क्रिएट करून ठेवायला लागत होतं, मेन्शन करावं लागत होतं की मला हा प्रोग्राम इथं आउटपुट डिस्प्ले झाला, ज्याला आपण काय करत होतो? डिस्ट्रक्टर कॉल करत होतो. मग डिस्ट्रक्टर कॉल केल्यानंतर काय होत होतं? आउटपुट झाल्यानंतर मेमरीमधला स्पेस ऑटोमॅटिक डिलीट होत होता डिस्ट्रक्टर थ्रू. पण जावामध्ये काय आहे? ऑटोमॅटिकली ज्या वेळेला तुम्ही लॉंग टर्मला प्रोग्रामचा यूज करत नाही तो पण त्यावेळेला काय होणार आहे? गार्बेज कलेक्टर ऑटोमॅटिक मेमरी स्पेस फ्री करणार आहे. त्याच्यानंतर अलोकेटिंग मेमरी इन जावा, वी डू नॉट हॅव मॅलॉक फंक्शन्स लाईक मध्ये तुम्ही सिअलॉक अँड एमॅलॉक फंक्शन वापरलेलं आहे. सिअलॉकमध्ये मेमरी अलोकेशन केलेली आहे आणि मॅलॉकमध्ये तुम्ही मेमरी डिअलोकेशन म्हणजे डिस्ट्रक्टर जसं पद्धतीनं काम करत होतं तसंच सीमध्ये मॅलॉक फंक्शन वर्क होतं. द सेम प्रोसेस ऑफ अलोकेटिंग मेमरी इज डन विथ द न्यू ऑपरेटर. म्हणजे जसं C++मध्ये न्यू ऑपरेटर आपण काय केलेलं आहे? मेमरी अलोकेशनसाठी वापरलेलं आहे, तसाच न्यू ऑपरेटर आपण जावामध्ये वापरलेला आहे. न्यू कीवर्ड्स अलोकेट मेमरी स्पेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन हीप मेमरी. न्यू व्हेरिएबलमुळे काय होणार आहे? आपलं जेवढे तुम्ही व्हेरिएबल्स वगैरे डिक्लेअर केलेला आहात त्याच्यासाठी स्पेस कुठं रिक्वायर्ड करून द्यायचं काम करते? हीप मेमरीमध्ये स्पेस क्रिएट करून द्यायसाठी आपण न्यू कीवर्डचा वापर केलेला आहे. ॲट द टाईम ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन ए न्यू कीवर्ड अलोकेट सम मेमरी स्पेस फॉर द ऑब्जेक्ट्स. एंड युजर नीड नॉट वरी अबाउट दिस ॲज मेमरी अलोकेशन is handled by programs. At the time when the object used in programmers does with the work with memory used of the object is utilized for another task. म्हणजे काय बघा? मेमरी आपल्याला किती स्पेस पाहिजे, काय पाहिजे ते आपण काय करायचं नाही, आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाही आहे. काय होणार आहे? न्यू कीवर्ड ठरवणार आहे की त्या प्रोग्रामला किती मेमरी स्पेस पाहिजे आहे. ते काय होणार आहे? ऑटोमॅटिक न्यू कीवर्ड थ्रू समजणार आहे. कशा कोणाला? कंपायलरला कुठे हीप मेमरीमध्ये किती स्पेस द्यायचा ते काय होणार आहे? ऑटोमॅटिकली न्यू कीवर्डमुळे समजणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता डिस्ट्रक्टर नाही आहे पण काय आहे? जावामध्ये एक फायनलाइज मेथड आहे, ती आपण काय करू शकतो? ॲज अ डिस्ट्रक्टर म्हणून वापरू शकतो. कुठली मेथड आहे? फायनलाइज मेथड. आता फायनलाइज मेथड काय करते? डिस्ट्रक्टर काय होतं? डिस्ट्रक्टर तर आपण वापरत नाहीच कारण जावामध्ये काय गार्बेज कलेक्टर असल्यामुळे आपल्याला डिस्ट्रक्टर वापरायची गरज नाही. पण फायनलाइज मेथड वापरल्यानंतर काय होते बघा? फायनलाइज मेथड काय वर्किंग करते? फायनलाइज मेथड इज वर्क लाईक डिस्ट्रक्टर अँड
opposite of constructor as we have seen earlier. Generally, the finalize method is used to remove the object. For using this method, we have to explicitly define the method in Java. The finalize method starts working after garbage collection done with it starts. म्हणजे गार्बेज कलेक्शन झाल्यानंतर काय होणार आहे, फायनलाइज मेथड वर्किंग करणार आहे का. तर दिस सिम्पली मीन्स दॅट आफ्टर फ्रीइंग मेमरी स्पेस द डिअलोकेशन मेमरी स्पेस फ्रॉम ऑब्जेक्ट there are changes that memory utilization still there with other things like fonts. म्हणजे एखादा मेमरी स्पेस फ्री झाल्यानंतर सुद्धा काय आहे, थोडे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मेमरी स्पेस थोडा तरी राहतोच, तो थोडा म्हणजे काय फॉन्ट असेल किंवा साईज असेल काय असेल तो चेंज फ्री करायचं काम कोण करते, फायनलाइज मेथड करते. काय फॉन्ट वगैरे असेल टू डिलीट दॅट मेमरी स्पेस ऑर द फ्री अप द स्पेस वी मेक यूज फायनलाइज मेथड. म्हणजे सेम ॲज अ कन्स्ट्रक्टर, पण काय होणार आहे, कन्स्ट्रक्टर कधी होणार आहे, गार्बेज कलेक्शनचं काम झाल्यानंतर कुठलं स्टार्ट होणार आहे, फायनलाइज मेथडचं काम होणार आहे. म्हणजे गार्बेज कलेक्शन तर ऑटोमॅटिकली मेमरी स्पेस फ्री करणारच आहे, पण काय असेल फॉन्टचं असेल काय असेल तर ते काय राहिलेलं असेल तर ते फ्री करायचं काम करणार आहे, फायनलाइज मेथड करणार. समजलं. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचे दोन प्रकार आहेत, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि दुसरा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर झाल्यानंतर आपण काय करणार आहे, डिस्ट्रक्टर वापरणार आहे. पण जावामध्ये डिस्ट्रक्टर वापरायची गरज नाही, कारण जावा ऑलरेडी प्रोव्हाइड करते ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन. जरी तुम्हाला गार्बेज डिस्ट्रक्टर वापरायची गरज नसली तरी तुम्ही काय करू शकता, फायनलाइज मेथड वापरून ठेवू शकताय. काही थोडा स्पेस राहिलेला असेल तो फ्री करण्याचं काम कोण करते, फायनलाइज मेथड करते. समजलं constructor and destructor. Now we are stop here. In next lecture we discuss the next part. Thank you.